नमस्कार मित्रांनो, मी निलेश आणि स्वागत आहे तुमचं नीरा ॲग्रो फार्म आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीत मित्रांनो ना कोंबड्यांना आणि जास्तीत करून लहान पिल्लांना खूप आजार होतात. तर जी आपली लहान पिल्लं आहेत तर त्यांना आपण इलिक्सनची पावडर थोड्या प्रमाणात पाजणार आहोत. हे बघा, पाणी घेतलेलं आहे आणि ह्यात इलिक्सनची पावडर मिक्स केलेली आपण. तर ला चांगली मिक्स करून घेऊया. थांब. तर मित्रांनो, आपण यामध्ये इलिक्सनची पावडर मिक्स केलेली आणि आता आपण ह्या पिल्लांना पाजतो आणि पिल्लं पण अतिशय मन लावून पाणी पितात मित्रांनो. हे बघा, तर असंच मित्रांनो आज आपण सगळ्या पिल्लांना इलिक्सनचे पाणी पाजणार आहोत. ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवतो सगळ्यांना पाजताना. तर मित्रांनो, पाहू शकता ही आपली परसबाग आहे आणि आपण इकडे घमेल ठेवलेला आहे आणि ह्यातनं आपल्या मोठ्या कोंबड्या पाणी पितात. तर ह्यातसुद्धा मित्रांनो बघा, ही इलिक्सनची पावडर मी टाकून ठेवतो आहे, जेणेकरून आपल्या ज्या मोठ्या कोंबड्या जेव्हा मी सोडेन तेव्हा ते येतील आणि हा पाणी पितील. तर थंडीतून मित्रांनो माझा एकच सल्ला आहे प्रत्येक कुक्कुटपालकाला, त्यांनी ही इलिक्सनची पावडर ही अँटीबायोटिक आहे मित्रांनो एक प्रकारचा, तर तो वापरावा, जेणेकरून आपल्या कोंबड्यांचे स्वास्थ्य आणि जे त्यांना रोगराई आहे ती त्यांच्यापासून दूर राहील, त्यांचे स्वास्थ्य चांगलं राहील. आणि मित्रांनो पाहू शकता आपली जी 5 पिल्लं होती ती बघा कशी आंघोळ करत आहेत, मातीमध्ये मस्त लोळत आहेत. तर एक मित्रांनो ह्यांची जी आई होती ना, आपण ती सेल करून टाकलेली आहे. आपले सुतारवाडीतील एक मित्र आहे, त्यांनी ती नेली. सगळी सुतारवाडीतील एक मित्र, तर ती मित्रांनो सेल करून टाकलेली आहे मित्रांनो. खूप पळायची लांब लांब ती आणि खूप आगाऊ कोंबडी होती, म्हणून मी तिला विकून टाकलेलं आहे. आणि पिल्लं पण बऱ्याचपैकी मोठी झालेली, 3 महिन्याच्या वरची पिल्लं आहेत मित्रांनो. तर एवढी काय यांना आयशीची गरज नाही, म्हणजे आईची गरज नव्हती, तर त्या कारणाने आपण ती कोंबडी विकून टाकली. तर पाहू शकता बघा, आपला जो मानकाप्या पिल्लू आहे तो पण अतिशय हुशार झालेला आहे मित्रांनो, बऱ्याचपैकी चांगला चालाक झालेला आहे. आणि मित्रांनो ही आपली शेवटची एक आशा आहे, ही आपली एक शेवटची आशा आहे मित्रांनो, कारण की आपल्याकडं जी गलाकाटूची ब्रीड आहे ती कमी झालेली आहे, म्हणजे अक्षरशः कमीच झाली आहे, म्हणजे संपलेलीच आहे. हा एकच आपली आशा आहे आणि मित्रांनो ह्याला आपण जगून कुठून तरी आपण त्या ब्रीडला परत जिवंत करणार आहोत. तर ह्या बघा मित्रांनो, आपल्या कोंबड्यासुद्धा लांब आलेल्या आहेत आणि हा असेलचा कोंबडा देखील मित्रांनो खूपच आपल्या घरापासून लांब आलेला आहे. हे बघा, एखादा माणूस जर आला तर म्हणाल का रानकोंबडे आहेत. बघा, आपला सगळा कळपच इकडे आलेला आहे. तर मित्रांनो ह्यानी तो पाणी प्यायलेला आहे मित्रांनो. तो शूट करायला भेटला नाही, कारण की मित्रांनो मी जर दुसरीकडे होतो तेव्हा ते पाणी पित होते. तर बऱ्याचपैकी मित्रांनो त्यांनी इलिक्सनचा जो पाणी तो प्यायलेला आहेत मित्रांनो आपल्या ह्या गावठी कोंबड्या. आणि परत एकदा सांगतो मित्रांनो, इलिक्सनची जी पावडर आहे ती खूप कामाची आहे मित्रांनो, अँटीबायोटिक. तर जास्तीत जास्त आपल्या कोंबड्यांना द्या आणि आठवड्यातून एकदा तरी आपल्या कोंबड्यांना पाजा, जेणेकरून त्यांना जे येणारे रोगराई आहे ती कुठेतरी थांबेल आणि आपला फार्मची सुरक्षा कायम टिकून राहील. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आणि आवडल्यास मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुन्हा आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चांगले राहा, सुखी राहा.